नमस्कार मंडळी, कसे आहात? बरेच असणार. येत्या 2 दिवसावर मैदान येऊन ठेपलेलं आहे, ते म्हणजे माळशिरस हिंदकेसरी 10 जुलैचं मैदान. तर या मैदानामध्ये बरेच पैरे एकदम फिक्स झालेले आहेत, ते आपण या व्हिडिओ मार्फत सांगणार आहोत. तत्पूर्वी आपण सांगू इच्छितो की आतापर्यंत किती गाड्यांची नोंद झाली, हा बरेच जणांना प्रश्न पडलेला आहे. तर तुम्हाला माहितीच आहे, मगाशी एक बाईट आली होती, त्यांनी सांगितलं की 9 जुलैला दुपारी लाईव्ह लॉट्स निघणार आहेत. 9 जुलैला दुपारी लाईव्ह लॉट्सच्या माध्यमातून आपल्याला सर्व पैरे समजतील. पण आत्ताची लेटेस्ट अपडेट काय, किती नोंद झाली? तर ओपन मैदानात भावांनो 10 जुलैला 450 ते 500 पर्यंत नोंद झालेली आहे. 450 ते 500. तर हा आकडा उद्या 600 ते 700 पर्यंत जाणार आहे, त्यामुळे खूपच गट होतील. आदतचं देखील 400 ते 450 गाड्यांची नोंद झालेली आहे आदत मैदानात. तर वळूया पैरे कोणाचे कोणासोबत. सुरुवात करतो बैलगाडा क्षेत्रातील शॉटगन म्हणून ओळखला जाणारा मेहरबान आणि सचिन ही जोडी आपल्याला पळताना दिसणार आहे. हिंदकेसरी सचिन एकदम फॉर्म मध्येच आहे आणि त्याच्या जोडीला लगातार मागच्या 2 हिंदकेसरी मैदानात 1 नंबरचा मानकरी मेहरबान आणि सचिन ही जोडी सुद्धा टॉपचीच आपल्याला पळताना दिसणार आहे. तसेच भावांनो, बैलगाडा क्षेत्रात अजून एक टॉपचाच नंदी म्हणजे भवानी कोणासोबत? तर भवानी पळणार आहे दहीगावकरांचा पाखऱ्यासोबत. दहीगावकरांचा पाखऱ्या आणि भवानी ही जोडी सुद्धा एकदम टॉप मध्येच आपल्याला पळताना दिसणार आहे. तसेच भावांनो, कारुंडे एक्सप्रेस चिक्या कोणासोबत? तर कुमठेचा वजीर सोबत. कुमठेचा वजीर आणि कारुंडे एक्सप्रेस चिक्या ही जोडी सुद्धा आपल्याला पळताना दिसणार आहे. बैलगाडा क्षेत्रातील A1 जोडीत म्हणजे कोण? निमगावकरांचा सावकार आणि रैना सावकार ही जोडी सुद्धा आपल्याला पळताना दिसणार आहे. मिलिंद शेठ पाटील कोसगाव यांचा जो भुंगाडॉन कोणासोबत? तर भुंगाडॉन पळतोय संतोष शेठ तोडकर यांचा मल्हार सोबत. एकदम टॉपचीच जोडी जमलेली आहे. मल्हार आणि भुंगा या जोडीला सुद्धा बघण्यासाठी सर्वजण उत्सुक झालेले आहेत. संतोष शेठ तोडकर यांचा अजून एक टॉपचा नंदी तो म्हणजे सुंदर 11-11 कोणासोबत? तर समजतोय पालेगावचा बादल, हा अंदाजित पैरा आहे. पालेगावचा बादल आणि सुंदर 11-11 ही जोडी आपल्याला पळताना दिसणार आहे. बैलगाडा क्षेत्रातील रॉकेट घोटकरांचा सर्जा कोणासोबत पळताना दिसेल? तर भावांनो, शेवाळे अबांचा पाखऱ्या यांच्यासोबत दिसणार आहे. खरं तर पाखऱ्या हा नाव 100% दिसलाय, पण पाखऱ्या मुंबईचा देखील असू शकतो. म्हणजे सचिन शेठ घरत कडावली यांच्या नावाने जो पाखऱ्या पळतोय, जो शंभू 12-13 सोबत नेहमी पळत आलाय, सचिन शेठ कडावली यांचा पाखऱ्या यांचं सुद्धा नाव जोडले जाते, किंवा शेवाळे अबांचा पाखऱ्या घोट सर्जा सोबत आपल्याला पळताना दिसणार आहे. तसेच भावांनो, ज्यांनी मैदान ठेवलंय ते म्हणजे सचिन अप्पा वावरे यांचा जो माळशिरसचा साई आहे, तो माळशिरसचा साई आपल्याला तिकडचं शंभू म्हणजे तिकडचं त्यांच्या भागातीलच आहे, शंभू सोबत पळताना दिसेल. साई आणि शंभू ही जोडी आपल्याला पळताना दिसणार आहे. तसेच मित्रांनो, बैलगाडा क्षेत्रातील वेगाचा शेवट सर्जा पळणार आहे अक्कलकोटचा सर्जा सोबत. अंदाजित पैरा आहे वेगाचा शेवट सर्जा आणि अक्कलकोटचा सर्जा. MM नाना यांचा जो राजा आहे तो कोणासोबत? तर MM नाना यांचा राजा आणि घरनिकीचा राजा ही जोडी सुद्धा अंदाजित पळणार आहे. आणि भावांनो, तुमचं सर्वांचं जे लक्ष लागलंय मथुरचा पैरा कोणासोबत असणार आणि बकासूरचा, तर मथुरचा पैरा देखील मी कन्फर्म सांगतोय. मथुरचा पैरा असणार आहे तो म्हणजे शिरसवडीकरांची रायफल. 100% पैरा आहे. मथुर आणि शिरसवडीची रायफल ही जोडी आपल्याला पळताना दिसणार आहे. तसेच बैलगाडा क्षेत्रातील देव बकासूर कोणासोबत? तर भावांनो, बकासूरच्या सोबत 2 नावं येतात. खरं तर पहिलं नाव आहे स्वर्गीय पंढरीशेठ फडके यांचा सर्जा दादा किंवा विसापूरकरांचा कार्तिक. ही 2 नावं सध्या आहेत, कारण विसापूरकरांचा कार्तिकचा पैरा अजून समजलेला नाही. त्यामुळे बकासूरचा पैरा सर्जा दादा किंवा विसापूरकरांचा कार्तिक या दोघांपैकी एक असण्याची शक्यता आहे. त्यामुळे हे सर्व झाले टॉप नंदींचे एकदम टॉप पैरे. त्यामुळे 10 जुलैला उत्सुकता असेल माळशिरस हिंदकेसरी मैदान बघण्यासाठी. हे एवढ्या टॉप जोड्या रंगीत तालीम बघायला भेटणार. सेमीफायनल एकदम काटाकीर होतील. त्यामुळे कोण होईल माळशिरस हिंदकेसरी 1 नंबरचा मानकरी, गुलालाचा मानकरी, याची उत्तर आपल्याला 10 जुलैला समजतील. आणि 9 जुलैला दुपारी लाईव्ह लॉट्सच्या माध्यमातून आपल्याला पैरे सर्वांचे समजतील, गट समजतील. सर्वांना बेस्ट ऑफ लक. धन्यवाद.